संजय गांधी निराधार योजनेच्या विशेषतः दिव्यांग प्रवर्ग मार्च 2026च्या पेन्शन बाबतची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे. तुम्ही विचारता की पेन्शन कधी मिळणार? त्याचे उत्तर आहे आज 14 मे 2026 असून ताज्या अपडेटनुसार मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित मानधन वितरित करण्याची प्रक्रिया राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. वितरणाची वेळ केव्हा असणार तुम्ही पहा. मार्च महिन्याची पेन्शन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या 15 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होती. परंतु सद्यस्थिती अशी आहे की जर तुम्हाला अजूनही मार्चचे पैसे मिळाले नसतील तर येत्या 4-5 दिवसात म्हणजेच मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण अनेक ठिकाणी एप्रिल आणि मे च्या सुरुवातीला निधी वितरणाचे आदेश निघाले आहेत. पहा, यावेळेस अनेक लाभार्थ्यांना वाढीव मानधन मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी हे मानधन 1500 रुपये होते, जे आता 2500 रुपयापर्यंत वाढवण्यात आले आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे मिळून 5000 रुपये एकत्रित रुपये जमा केले जात आहेत. पैसे मिळाले नसल्यास काय करावे? आता पहा, जर तुमच्या भागातील इतर दिव्यांग बांधवांना पैसे मिळाले असतील आणि तुम्हाला मिळाले नसतील तर खालील गोष्टी तपासा. बँक खाते आणि आधार लिंक म्हणजे डीबीटी. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असल्याची आणि डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय सुरू असल्याची खात्री करा. आणि हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट 31 मार्च 2026 पर्यंतच्या हयातीचा दाखला किंवा आवश्यक कागदपत्रे तहसीलदार कार्यालयात जमा केली नसतील तर ते पेन्शन रखडू शकते. तहसील कार्यालयात चौकशी करा. तुमच्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासा. थोडक्यात पहा, मार्चचे पैसे येण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तुमच्या बँकेत जाऊन एकदा पासबुक अपडेट करून घ्या, कारण बऱ्याचदा मेसेज येत नाही पण पैसे खात्यात जमा झालेले असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा. थँक्यू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत